DJ Moral Stories. रेसिपी क्वीन शेफ आजी. मंजू आणि हरिकिशन त्यांचा मुलगा राकेश सोबत राहत असतात. राकेशचं लग्न विशाखा सोबत झालेलं असतं. विशाखा खूपच लोभी आणि गर्विष्ठ स्वभावाची असते. हे घे बाळा, हे पैसे ठेव. तुझी नवीन नोकरी पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे ना, म्हणून तुला हे पैसे ह्या महिन्यात उपयोगाला येतील. थँक्यू आई, तू बेस्ट आहेस. अगं मंजू, याचं लग्न झालंय, आता तो लहान नाही राहिलाय, पण अजूनही तू त्याला बाबू बाबूच करतेस. मला सांग मंजू, का करतेस त्याची इतकी मदत? बाबा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो? बघितलं कसं तोंड वर करून उलट बोलतोय तो. एक गोष्ट लक्षात ठेव मंजू, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे तुला बघणार, पण मी गेल्यानंतर तुझ्याकडे ढुंकूनही कोणी बघणार नाही. हरिकिशनने सांगितलेली गोष्ट पुढे जाऊन खरी होते. हरिकिशनच्या मृत्यूनंतर विशाखा आणि राकेश हरिकिशनची सर्व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतात आणि मंजू आजीला रस्त्यावर सोडून निघून जातात. थांबा, मला असं सोडून नका जाऊ. विशाखा बाळा, राकेश बेटा. राकेश आणि विशाखा मंजू आजीचं काहीच ऐकत नाहीत. मुसळधार पाऊस येत असतो आणि मंजू आजी तिथेच रस्त्यावर बसून असते. बिचारी मंजू आजी थंडीने कापू लागते आणि तिला खूपच ताप येतो. दुसऱ्या दिवशी तिथून जात असलेल्या रश्मीची नजर मंजू आजीवर जाते तेव्हा, अरे देवा, असं वाटतंय ह्या आजींना तर खूपच ताप आलेला आहे. मला ह्यांना लवकरच बाबांजवळ घेऊन जावं लागेल. रश्मी मंजू आजींना लगेचच आपल्या घरी घेऊन जाते. रश्मीचे बाबा केशव एक डॉक्टर असतात आणि ते लगेचच मंजू आजीवर उपचार करतात आणि मंजू आजीला घरीच ऍडमिट केलं जातं. बाबा, आजी आता बऱ्या आहेत ना? हो रश्मी, त्या मावशी अगदी व्यवस्थित आहेत. रश्मीचे आई वडील केशव आणि सुमन मंजू आजीची खूपच काळजी घेतात आणि मंजू आजी बरी झाल्यावर स्वतःची सर्व परिस्थिती त्यांना सांगते. ते ऐकून त्या तिघांनाही खूपच वाईट वाटतं. तुमच्या सोबत जे काही झालं ते ऐकून खूपच वाईट वाटलं, पण आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आजी, आम्ही आहोत ना. तुमचे खूप आभार, पण मला कुणावर ओझं बनून नाही राहायचं, म्हणूनच मी या घरात राहीन, पण काम देखील करेन. तुम्ही तिघं जे काम सांगाल मी ते सर्व करेन. खबरदार, जर तुम्ही पुन्हा असं काही बोललात तर तुम्ही माझ्या आजीसारखे आहात आणि तुम्हाला या घरात सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल. हो, कंटाळा आलाच तर जेवण वगैरे बनवू शकता, त्यासाठी कोणीच अडवणार नाही. रश्मी आणि तिचे आई वडील मंजू आजीची खूपच काळजी घेतात आणि तिला कोणत्याही गोष्टीची कमी नाही पडू देत. मंजू आजी त्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवून त्यांना खायला देते. हे घे केशव बाळा आणि सुमन बेटा, आणि हे माझी नात रश्मीसाठी हे मी बनवलेले बेसनचे पकोडे आहेत. खाऊन तर बघा, आहेत ना छान? अरे वा, किती स्वादिष्ट आणि चमचमीत पकोडे आहेत आजी. तुम्ही तर कमाल आहात खरंच. हो मावशी, तुम्ही तर एकदम हे स्वादिष्ट बनवलंय. आजी, आता वाटतंय तुमच्याकडूनच नवीन नवीन रेसिपी शिकाव्या लागतील, कारण तुम्ही रेसिपी क्वीन आहात. आयडिया, मी आता आजीचं YouTube चॅनल चालू करते, जिथे आजी त्यांच्या खास आणि चविष्ट रेसिपीज बनवतील, ज्यामुळे त्या जगभरातील लोकांशी जोडल्या जातील. अगदी बरोबर रश्मी, ही तर खूपच चांगली कल्पना आहे. गो अहेड बेटा. ह्याचा अर्थ मी माझ्या रेसिपीजना जगभरात पोहोचवू शकेन. अरे वा. रश्मी मंजू आजीचे YouTube चॅनल चालू करते आणि त्याचं नाव रेसिपी क्वीन द शेफ आजी असं ठेवते. ती मंजू आजीच्या व्हिडिओ शूट करून YouTube वर पोस्ट करते. हळूहळू मंजू आजींच्या कुकिंग व्हिडिओजला खूप साऱ्या व्ह्यूज यायला लागतात. हे बघा आजी, आपल्या गुलाबजामुन हलव्याच्या रेसिपीला 15 लाख व्ह्यूज आले आहेत. व्ह्यूज म्हणजे हे की तुमच्या व्हिडिओला 15 लाख लोकांनी पाहिलं आहे. काय हे तू काय बोलतेस बाळा? अरे वा. मंजू आजी सर्वात आधी मंदिरात जाऊन
देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यांचे आभार मानते. मंजू आजीचे सबस्क्रायबर्स वेळेनुसार वाढतच जातात आणि ती एक प्रसिद्ध यूट्यूबर बनते. जेव्हा विशाखा आणि राकेशला हे सर्व समजतं तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन जातात. हे काय, आपण रस्त्यावर सोडून आलेली म्हातारी आता एवढी प्रसिद्ध झाली, हे कसं होऊ शकतं? मला तर असं वाटतं त्या रात्री तिला कोणीतरी घेऊन गेलं असेल. बहुतेक असंच झालं असावं. मला तर वाटलं होतं ती केव्हाच गेली असेल, पण माझी आई खूपच फेमस झाली आता. एवढं बोलून राकेश तिथून निघून जातो. पण विशाखा आपल्या सासूचं यूट्यूब चॅनल बघून तिचा खूपच तिरस्कार करते. हे जे काही झालंय चांगलं नाही झालेलं. मी ह्या म्हातारीला पुढे नाही जाऊ देणार. काहीच दिवसानंतर मास्टर शेफची स्पर्धा होणार आहे. ही नक्कीच त्यात भाग घेईल, पण मी तिच्या रस्त्यात काटे नक्कीच टाकेन. रश्मी मंजू आजीला मास्टर शेफ कॉम्पिटिशन बद्दल माहिती सांगते. मास्टर शेफ कॉम्पिटिशन? हो आजी, मास्टर शेफ कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही बनवलेल्या तुमच्या खास रेसिपीज जजेसना खुश करतील. मग त्यातून तुम्हाला खूप पैसे मिळतील. काय, खरंच? हो आजी, आणि ही स्पर्धा जिंकून तुम्ही मास्टर शेफ ऑफ द इयर सुद्धा बनू शकता आणि तुम्हाला टीव्ही शो मध्ये बोलवले जाईल. अरे बापरे, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. रश्मी बाळा, धन्यवाद. तुझ्या मेहनतीमुळेच हे सर्व शक्य झालं. तुझ्यामुळेच मी प्रगतीच्या शिखरावर पोहोचले आणि तुझ्यामुळेच संपूर्ण जग मला शेफ आजी म्हणून ओळखू लागलं. देवाची कृपा कायमच तुझ्या पाठीशी राहो बाळा, माझी लाडकी. थँक्यू आजी. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू बाळा. असंच म्हणतात ना, तूच मला शिकवलं होतंस. हो आजी. मंजू आजी मास्टर शेफ ऑफ द इयर स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि त्या स्पर्धेमध्ये विशाखा देखील भाग घेते. इथे मी स्वतःसाठी नाही तर सासूच्या कामात अडथळा निर्माण करायला आलीये. कोणालाही न कळता आता मी गपचूप जाऊन त्या म्हातारीच्या स्टॉलचा गॅस पाईप लीक करते आणि जेव्हा ती म्हातारी गॅस ऑन करेल तेव्हा होईल धमाका. विशाखा संधी मिळताच मंजू आजींच्या स्टॉल जवळ जाते आणि त्यांच्या गॅस पाईपला लीक करून सोडून देते. त्यानंतर, अरे वा, हा स्टॉल तर खूपच छान आहे. हे आई अन्नपूर्णा, तुझी कृपा दृष्टी अशीच राहू दे. मंजू आजी जास्वंदीचं फूल गॅसवर ठेवून हात जोडून देवाचं नामस्मरण करते आणि जसा ती गॅस ऑन करायला जाते तेव्हा बघते की तिच्या बाजूच्या स्टॉलला आग लागलेली असते. ती लगेचच त्या स्टॉल जवळ जाते आणि त्या स्टॉल जवळ आजीला तिची सून विशाखा दिसते आणि विशाखाला बघून मंजू आजी खूपच घाबरतात. विशाखा बाळा, तू इथे? आजी, आजी मला वाचवा आजी. मी तुमच्या गॅसचा पाईप लीक केला होता. म्हणजे तुम्ही जेव्हा गॅस ऑन कराल तेव्हा तुम्ही जळून जाल. पण इकडेच माझ्या स्टॉलचा सिलेंडर ब्लास्ट झाला. मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळत आहे. आजी, आजी मला वाचवा, मला वाचवा आजी. मंजू आजी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आगीत उडी मारून तिच्या सुनेला कसं तरी बाहेर काढते आणि फायर ब्रिगेडची टीम येऊन त्या आगीला विझवून टाकते. विशाखा बाळा, तू ठीक आहेस? हो आजी, मी ठीक आहे. मला खरंच माफ करा आजी. मी पहिल्यापासूनच तुमच्याशी खूप चुकीचं वागत आले आणि आज सुद्धा मी इकडे तुम्हाला संपवण्यासाठीच आले होते. पण माझं दुर्भाग्य असं की शिक्षा मलाच मिळाली. बाळा, तू आणि राकेशने माझ्यासोबत जे काही केलं त्यासाठी मी तुम्हा दोघांना कधीच माफ नाही करू शकत. पण हा बाळा, मी तुम्हा दोघांना तुमची चूक सुधारण्याची एक शेवटची संधी नक्की देईन. धन्यवाद आजी. आता जा तुम्ही. शेफ आजीची मास्टर शेफ बनायची वेळ आली आहे. जा तुम्ही आणि दाखवा तुमची कमाल. मंजू आजींचा गॅस सिलेंडर बदलून तिथे नवीन गॅस सिलेंडर ठेवण्यात आला आणि मंजू आजी खूपच चविष्ट आणि चमचमीत जेवण बनवते आणि जजेसना त्यांची रेसिपी खूपच आवडते आणि ते त्यांनाच विजेता म्हणून घोषित करतात.
आणि मंजू आजीच मास्टर शेफ ऑफ द इयर बनते.